दंडोत प्रणाम. मायबापो, 5व्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो, तेव्हा संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगुम च संशेषी यतश्रेत एवरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. एकदा कर्मयोग सांगता, एकदा संन्यास सांगता मला, तर त्यापैकी श्रेयस्कर कोणचा आहे मला सांगा ना. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना, संन्यास कर्मयोगसे निश्रेयस कर्म दोन्ही सारखेच रे आहे. पण तयस्तु कर्मसन्यासात कर्मयोग विशेष येते. पण त्यामध्ये कर्मयोग विशेष आहे. कर्मयोग विशेष येते. का बरं कर्मयोग विशेष आहे? कारण कर्मयोगातला बी माणूस जर कर्मयोगी म्हणजे साध्या ड्रेसमध्ये, सिव्हिल ड्रेसमध्ये राहून जर तो चांगले कामं करत असेल आणि ज्यांना साधूचे कपडे घालून देखील तो जर भ्रष्ट काम करत असेल, तर त्याच्यापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. आणि कर्मयोगी जो माणूस आहे तो जर कोणाचा द्वेष करत नसेल, कोणची अपेक्षा करत नसेल, तर त्याला साधूच म्हणावा अर्जुना. का नेस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षिती. त्याला साधू समज अर्जुना. तो कोणला? जो कर्मयोगी आहे. कर्मयोगी आहे, कर्म म्हणजे ग्रस्ताश्रमी आहे. तो नेस नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षिती. कोणचीही कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणचीही अपेक्षा करत नाही. त्याला संन्यासी समजावा अर्जुना. त्यामुळं तू एकच कर की कोणाचा द्वेष करू नको आणि कोणची अपेक्षा करू नको. मायबाबा, तुम्ही संसारात आहात, तर जमलं तर संसार सोडून द्या. कारण श्रीकृष्ण महाराज म्हणले की निर्वाण मोहा जिथं संग दोष व्हावा, असं म्हणले ते. परंतु तुम्हाला शक्य होत नसेल तर संसारात राहून एकच करा. तुमच्या पाया पडून विनंती करतो की कोणाचाही द्वेष करू नका आणि कोणचीही अपेक्षा करू नका. तुम्हाला श्रीकृष्ण महाराजानं असं जर वागले तुम्ही, तर श्रीकृष्ण महाराजांनी तुम्हाला संन्यासाचा दर्जा दिला आहे. तर त्या कर्मयोगातला तरी संन्यासी व्हा, अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.